या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। शिवाजी विद्यापीठाच्या राजश्री शाहू सभागृहात लोकसाहित्याच्या क्षेत्रात अपार संशोधन व लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर यांना यंदाचा प्राचार्य रामकृष्ण कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात लोक परंपरेचा अर्थ लावणाऱ्या भवाळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। शिवाजी विद्यापीठाचा 2025चा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ लोकसाहित्य अभ्यासक तारा भवाळकर यांना डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रभारी कुलगुरू प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। शाल, श्रीफळ, 1,51,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे केवळ इतिहास नव्हे तर परंपरा आणि आधुनिकता यांचा सेतू आहे आणि तो सेतू तारा भवाळकर यांनी अत्यंत संवेदनशीलपणे उभा केला आहे असं प्रतिपादन मोरे यांनी केलं। सत्काराला उत्तर देताना तारा भवाळकर यांनी विद्यापीठ हे शहाणपणासाठी असावं, पदव्या मिळवण्यासाठी नव्हे अशी भूमिका मांडली। लोकसाहित्याच्या अभ्यासात त्यांनी का आणि कशासाठी हे प्रश्न सतत विचारत ठेवले आणि त्यातूनच आपली वैचारिक वाटचाल सिद्ध झाली असं त्या म्हणाल्या। यावेळी सर्वांना भावुक करणारी एक महत्त्वाची घोषणा करत माझा ग्रंथसंग्रह आता शिवाजी विद्यापीठाचा अशा शब्दात त्यांनी आपली सर्व पुस्तके विद्यापीठाला दिल्याचं जाहीर केलं। कुलगुरू शिर्के यांनी या निर्णयाचं स्वागत करताना राजश्री शाहू लोकविद्या केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी आराखडा दिला, त्याबद्दल संपूर्ण विद्यापीठ त्यांचं ऋणी आहे अशी भावना व्यक्त केली। प्राचार्य बाबासाहेब खोत, नंदकुमार मोरे, अरुण कणबरकर आणि कुलसचिव विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।